गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मी कलेक्टर काच तावदाने. दोन्ही एकाच वेळेला. जरा आम्हाला वॉशिंग मशीन दाखवा. या ना, या ना. मला नको, हिला दाखवा. श्यामले, वॉशिंग मशीन तुलाच हवंय ना? जा पसंत कर. नाही पण तुम्ही बघितलं असतं तर बरं हे झालं. पहा, ते वॉशिंग मशीन हिच्यासाठी घ्यायचं आहे. तिनेच निवड करायची आहे. निवड चुकली तर दोष तिचा. दोष तिचा आहे, बरोबर. दाखवताय ना मशीन? हा दाखवतो ना मशीन मी. या ना. तुम्हाला नाही दाखवणार तर कुठे जायचं? या ना. हे एक उत्तम प्रकारचं वॉशिंग मशीन आहे. हे 2.5चं मशीन आहे. याच्यामध्ये कपडे धुतले पण जातात आणि पिळले पण जातात. पण हे जे मशीन आहे हे उत्तम आहे. हे 3 किलोवॅटचं मशीन आहे. याच्यामध्ये कपडे धुतले पण जातात, पिळले पण जातात आणि वाळवले पण जातात असं आहे. पण हे जे मशीन आहे सगळ्यात चांगलं मशीन आहे. हे 5 किलोवॅटचं मशीन आहे. याच्यामध्ये कपडे धुतले पण जातात, पिळले पण जातात, वाळवले पण जातात आणि इस्त्री पण केले जातात. या तुम्ही कुठल्याही कपड्याला चालतो, म्हणजे काळ्या रंगाचा कपडा टाका, पांढऱ्या रंगाचा कपडा टाका, हिरव्या रंगाचा टाका, पिवळ्या, निळ्या, कुसुंबी कलर टाका, मरून कुठल्या रंगाचा टाकला चालतो. शिवाय 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 यामध्ये तुम्ही पॉलिस्टरचा कपडा टाका, लोखंडाचा टाकला तरी चालतो, लिननचा कपडा टाकला चालतो, शिवाय गोंडपाट टाकला तरी चालतो, घोंगडी टाकले टाका, सगळ्या कपड्यात गोंडपाट होत आहे. गोंडपाट हसायला काय झालं? काय चुकलं काय माझं? पाठांतर चांगलंय तुमचं. नाही काही चुकलं असेल तर माफ करा. काय आहे की आमचं नेहमीच काम नाही, त्यामुळे असं होतंय. मला तर चांगलं वाटतं. नाही तुम्हाला चांगलं वाटतं, तुमच्या नजरेचा प्रश्न आहे. पण काय होतं, सेल्सचा माणूस आणला की आम्हाला जबरदस्तीने करावं लागतंय. आम्ही एरवी अशी काम. मी मशीन बद्दल बोलताय तुम्ही? मशीन बद्दल बोलताय? काय काय हे नीट चालतंय की नाही हे कळणार कसं? सगळी मशीन टेस्ट करून ठेवलीत ना आधीच. डॅडी, हे मशीन मी घेतलंय. ओके, सगळा व्यवहार तूच बघ. नाही हे पण तुमच्या वडिलांनी बघायला नको. अहो ते कधीच काय बघत नाहीत. ते म्हणतात मी फक्त बघीन तो तू नवरा म्हणून निवडलेला मुलगा. काय झालं? काय नाही, चुकून मशीन साफ करायचं पेट्रोल प्यालो. असा डायरेक्ट हात घालू नका. जरा थांबा. हा आता घाला. माय गॉड, काय स्वच्छ झालेत कपडे. मशीन तसं चालवायला फार सोपं आहे. हो का? थांबा हा, मी डॅडींचा शर्ट धुवून बघते. चालेल. एकदम हात काय धरताय? नाही मला हात धरायचं नव्हतं. मला काय म्हणायचं होतं की तुम्ही कपडा तुम्ही असा भिजू नका. हे असा आत टाकलात ना की आपोआप भिजेल. मशीन ऑटोमॅटिक आहे ना. हो, मशीन चालू केलं की कपडा आपोआप धुवून स्वच्छ निघतो. त्यासाठी स्विच ऑन करायला पाहिजे. स्विच ऑन करायला पाहिजे. स्विच ऑन करायला पाहिजे. मला वाटतं केव्हाच केलाय. स्विच मशीनला आहे, माझ्या हाताला नाही. आता सॉरी म्हणजे गळ्याशपथ सांगतो, चुकून हातात राहिला माझ्या. म्हणजे माझी चुकच झाली. नाही गळ्याशपथ सांगतो, माझ्याकडे जर तलवार असती ना तर दादूजी कोणत्या प्रमाणे हात तोडून टाकला असतं मी. कुणाचा? माझा? हा तुमचा. नाही तुमचा माझा. तुम्ही म्हणजे फारच विनोदी बोल आहे. नाही घ्यायचं पण सांगतो, वाईट कोण आहे. आता मला सांगा तुम्ही, दुसऱ्याचा हात किती नाजूक असला, किती मऊ असला, चुकून जरी हातात आला तरी हाताने धरून ठेवणं बरं आहे का? हे म्हणजे हाताने हाताबाहेर जाण्यासारखं झालं. मला सांगा तुम्ही, म्हणजे तुमचं हातभर बोलणं झालं असेल तर मी जरा मशीनला हात लावू का? लावा की. हो वाटेल त्या स्विचला हात लावू नको. त्याआधी मला विचार ना. डेमॉन्स्ट्रेशन मशीनचं चाललंय की हाताचं? मशीनचं काय, हा त्यांचा हात आहे ना, हातच आहे ना. हात आहे तो. हात या स्विच जवळ नेतो. त्या मी म्हटलं तो स्विच चुकीचा आहे. तो नाही, हा स्विच म्हणून या स्विच जवळ नेतो तुम्ही त्यांचा हात. असं मला हात बनवायचा प्रयत्न करू नका मिस्टर मेकॅनिक. नाही डोंट टेल मी ही या कलेक्टरची मुलगी आहे. बरोबर आहे. चुकीच्या स्विच कडे ती कधीही वळणार नाही. बरोबर आहे. तशा ते हुशार आहेत. हुशार आहे ते महत्वाचं आहे, ते सांगत होतो ना. माझ्या मुलीचे गुण तुम्ही मला सांगताय? नाही मी तिच्या जन्मापासून पाहतोय. मी त्याला आजच बघतो ना, त्यामुळे मी सांगणं साहजिक आहे नाही का. डेमॉन्स्ट्रेशन जास्त वाढवणं बरं नाही. बरोबर, जाऊ शकता. जातो मी. थांबा, मी कॉफी करते तुमच्या. ही इज नॉट ॲट ऑल इन्व्हायटेड गेस्ट. नाही एका ऑर्डिनरी मेकॅनिकचा इतका आदर सत्कार करणं बरं नाही. ते बरोबर आहे. डॅडी मी डिसिजन घेतलाय. मला पसंत नाही.
मी माझा प्रोटेस्ट रजिस्टर करतो. काय रे बाबा? त्यांचा चेहरा असा काय दिसतोय? ते रागावलेत काय? कम ऑन मिस्टर वाठारकर, हे डॅडी मंडळी ना अशीच असतात. मी तुम्हाला अशी नाही सोडणार. चला कॉफी करते मी तुमच्यासाठी. आला रे आला तो टक्कर. मिस्टर मेकॅनिक, तू माझ्या घरात आलेला मला पसंत नाही. मी प्रोटेस्ट रजिस्टर करतो. अरे वा, माझ्या घरात येऊन अगदी जावासारखा रुबाबात बसलाय. माझ्या मुलीचा नाच सोड, नाही तर मी पोलिसाच्या ताब्यात देईन. मिस्टर सावधान, काय? जरा सांभाळून बोला, अंगावर थुकी उडते. मी तुमच्या मुलीला भेटायला आलेलो नाहीये. मग कुणाकडे आलास तू इकडं? मी आपल्याकडे आलोय. माझं अत्यंत महत्वाचं काम आहे. अत्यंत महत्वाचं काम आहे. माझ्या मुलीचा हात तुझ्यासारख्या नॉन गॅजेटेड माणसाच्या हातात द्यायला मी तयार नाही. समजलं? झालं तुझं काम? नाव केलं. हट! पण तुमच्यासारख्या सस्पेंड झालेल्या माणसाच्या मुलीबरोबर लग्न करायला मी तयार व्हायला पाहिजे ना. तुमची केस मला माहिती आहे. काय माझ्या तोंडावर सांगतो? गेट आउट. ओ सस्पेंडेड कलेक्टर, तुमच्या सरकारी कचेऱ्यातून कागदी घोडे नाचवतात म्हणे. पण मी एक जर तुम्हाला कागद दाखवलं तर तुम्ही घोड्यासारखे नाचाल. ही सुरळी घ्या आणि वाचा. मिस्टर मेकॅनिक, तुमचं नाव काय म्हणाला? माझं नाव विलास. विलासराव. वा वा वा, माझं फार फार महत्वाचं काम केलं तो तुम्ही. माझ्या आयुष्यात लागलेला कलंक धुतला जाणार. मी पुन्हा कलेक्टर होणार. कलेक्टर. श्यामले श्यामले, लवकर ये. श्यामले. अगं अगं, या विलासरावांनी माझ्या आयुष्यात सोनं केलं. सोनं रे सोनं मेरे प्यारे. नो जाणे, तुम्ही खाली बसा. तुम्ही खाली बसा, अगोदर खाली बसा. चहा पाणी घेतल्याशिवाय आता तुमची सुटका नाही. नाही नाही. श्यामले श्यामले, जा जा, घरात जे काही गोडधोड असेल साहेबांना घेऊन ये खायला. फार महत्वाचं काम केलं तो तुम्ही. सर्वप्रथम मी वंदन करतो माझे स्मृतिस्थान बापूसाहेब यांना. त्यामुळेच आज मी तुमच्या पुढे 4 पायावर उभा आहे, 2 पायावर उभा आहे. आजच्या दिवसात माझे पाय अडकलं. कटकट बाहेर पेट, तुला सांगतो मी नंतर काय सांगायचं तुमच्याबरोबर. चांगल्या फार मोडून गेल्या वाकड्या तिकडे करून यांनी फार वाट. मंडळी, आताच आपल्याला श्री सारंगाचार्य यांच्या अफाट शक्तीची कल्पना आलीच असेल. मला पुरेपूर आलेली आहे. आता ते आपल्याला एक अद्भुत आसन करून दाखवणार आहे. त्याचं नाव हवाई आसन. हवाई आसन? हे आसन कधी ऐकलेलं नाही बुवा. काय कटकट आहे रे ती. काय नसती झिंकट लावून घेतो उगाच. तिच्या बापाला खुश करण्यासाठी वाटेल काय करतो. शामराव तिकडे माझी वाट बघतो तुला माहिती. असं काय करतो मी? नाही तुझ्यासाठी एवढं केलं. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, करतो. हे बघ, मी इकडे अशी तार अशी बांधतो आणि मी तुला तारेनं वरती खेचून घेईन हळूहळू. तू हवेत तरंगायला लागशील. तरंगण्याच्या अगोदर काय म्हणशील? काय म्हणू? जय गुरुदेव. जय गुरुदेव. काय म्हणशील? जय गुरुदेव. जय गुरुदेव. खेच रे. सोडू नको गजधर गच्च पवन पुत्र हनुमान. माणूस आहे का नुसतंच वजन आहे.
अच्छा बापरे, आता तू कसल्या टाळ्या वाजवतोयस? नाक फुटलं माझं. गेले की नाही बघूया. ए, कोण नाही विलास, तू काय करतो इथे? तुझी योगासनं बघून बाबा इतके खुश झाले त्यांनी लग्नाला परमिशन दिली. काय सांगतेस? कधी काय लोक म्हणतात लवकर करून टाकेल त्या बाबांचं मत बदलायचं. अरे नीट करणार रे. काय झालं? तुला उचलायचं म्हणजे काय मस्करी आहे काय? मी वाकडा तिकडे झालो. अरे तू वाकडा तिकडे झाला म्हणून जमलं तरी सरळ सरळ. पुन्हा नाही करणार. पुन्हा कुणाला लग्न करायचं आहे? तुझं साहेब? सांगता येत नाही. मी बाजारात जाऊन येते. मला जरा वेळ लागेल. मर्फीला तुमच्याजवळ ठेवलं तर चालेल? हे काय विचारणं झालं? त्या बाबा मला आजी, किती नो, 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 नो. आपल्या बाई बाहेर चालल्या. अरे हा मारुती कोणी घातला कोणी घातलं गळ्यात? माफ करा साहेब, त्याचा गळा मोकळा मोकळा दिसत होता ना म्हणून मी घातला. आणि त्या दिवशी त्याची बाबा गाडी मारुतीने चढवली बागेत. अरे विसरलोच होतो. पण आम्हाला सांगितलं असतं तर आम्ही घातलं असतं नाही का? साहेब, तुमच्यासारखाच मर्फी माझ्या पण आयुष्याचा एक भाग आहे म्हणून आणला मी हा मारुती. जाऊ मी? मला नवल वाटतंय. का रे? अगदी स्वतःच्या मुलासारखा जीव लावलाय तिने मर्फीला नाही. आहेत त्याच्या आपला मलपी जीव लावण्याच्या का? कुची कुची म्हणजे कुचू कुचू